चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि बुद्ध धर्मानुसार त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी करण्यात आले आणि आज 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर, भारतातून जनसागर मुंबईला या ठिकाणी चैत्यभूमी उसळलं जातं। तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना जी आहे ती राज्यघटना लिहिली आणि त्यानुसार आपला देश या राज्यघटनेनुसारच चालतो। तर त्यांना या ठिकाणी आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे आदरणीय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय माजी सभापती आदरणीय सुरेशभाऊ शिंदे सरकार, प्रभाकर भाऊ जाधव, आमचे बाजीअण्णा केंगार, कदरे सर आणि आमचे पत्रकार मनोहर पवार आणि मी स्वतः या ठिकाणी ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो। सरकार 2 मिनिट बोला। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि आंबेडकर साहेबांनी सांगली, मिरज, इस्लामपूरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। 1938ला त्यांनी सांगलीमध्ये खटलाही चालवला होता आणि बाबासाहेबांचे भरपूर अनुयायी या सांगली, मिरज आणि इस्लामपूरमध्ये आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेत प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आज जसं शिंदे सरांनी सांगितलं त्यातून आमचे नेते आदरणीय प्रभाकर भाऊ, बाजीअण्णा केंगार, कदरे सर, आमचे सहकारी मित्र पत्रकार मनोहर पोकळे साहेब, या सर्वांना आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ अभिवादन केलेलं आहे। आज मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती लाखोचा जनसमुदाय संपूर्ण भारतातून मुंबईमध्ये होतं आणि बाबासाहेबांना आज अभिवादन करून ही मंडळी फार मोठ्या प्रमाणात येऊन अभिवादन देऊन आपापल्या घरी परत